उमेदवारांपेक्षा तनपुरेंची चर्चा. नमस्कार. आपण पाहत आहात सन वार्ता न्यूज. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत सध्या उमेदवारांपेक्षा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याच नावाची जास्त चर्चा दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील लढत चुरशीची होत असताना तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज न भरल्याने सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला. मात्र त्यांच्या अनुपस्थितही त्यांचा प्रभाव कायम असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीच्या प्रत्येक सभेत तनपुरे यांचा वारंवार उल्लेख केला जात आहे. प्रत्येक वक्ता त्यांच्या नावाचा संदर्भ देत कार्यकर्त्यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तनपुरे यांचे बहुतांश कार्यकर्ते महाविकास आघाडी सोबतच ठामपणे उभे असल्याचे दिसत आहे. ते सध्या गोविंद मोकाटे यांच्या प्रचारात सक्रिय असून गाव पातळीवर काम करत आहेत. आम्ही आघाडीसोबतच आहोत. प्रचार जोरात सुरू आहे. तनपुरे यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये असल्याने महाविकास आघाडीचा प्रचार अधिक बळकट झाला आहे. दुसरीकडे रावसाहेब खेवरे यांनी आक्रमक प्रचार सुरू केल्याने निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे. यामुळे महायुतीसमोरचे आव्हान वाढले आहे. तनपुरे यांचे नाव वारंवार घेऊनही कार्यकर्ते आकर्षित होत नसल्याने महायुतीत अस्वस्थता वाढताना दिसत आहे. मतदारसंघातील बदलते समीकरणे, तनपुरे यांचा प्रभाव आणि कार्यकर्त्यांची भूमिका लक्षात घेता ही निवडणूक आता प्रतिष्ठेची लढत बनली आहे. आता लक्ष लागले आहे ते निकालाकडे. तनपुरेंचा प्रभाव किती निर्णायक ठरणार?